हॅलो. आज थोडासा गंभीर विषय आहे, त्याच्यावर आपण बोलणार आहोत. आत्ता काही दिवसांपूर्वी सगळ्यांनी वाचलं आहे, ऐकलं आहे, जे अहमदाबादला प्लेन क्रॅश झालं. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी लोक गेले. कदाचित तुमच्या ओळखीच्यांची, मित्रांचे, कोणाचे कोणीतरी, किंवा तुमच्या फॅमिली मेंबरपैकी पण कोणीतरी गेलं असणार आहे. आणि त्या दुःखाची तीव्रता किती असू शकते हे मी नक्कीच समजू शकते. पण त्याचबरोबरीने हाही विचार करायला हवा आहे की ज्यांचं कदाचित कोणी नाही केलं आहे, पण त्यांनी मनामध्ये भीती घेतली आहे की आता माझ्या बाबतीत पण असंच होणार का, मी प्रवास करायला पाहिजे का नाही पाहिजे, किंवा हे जनरलाइज केलं आहे. म्हणजे अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा काळजी वाटणं हे खूप साहजिक आहे, भीती वाटणं हे खूप साहजिक आहे. पण प्रत्येक गोष्ट जर आपण अशी धरून बसलो की हे असंच कायम होणार आहे, माझ्याही बाबतीत होणार आहे, तर कदाचित ती घटना घडेल की नाही हे आपल्या हातात नाही आहे. पण ह्या भीतीमुळे कदाचित तुमचं मानसिक नुकसान होऊ शकतं, कदाचित काहींचं नात्याबद्दल नुकसान होऊ शकतं, कदाचित काहींचं नुकसान होऊ शकतं. अशा अनेक गोष्टी आहेत. या अतिरिक्त भीती म्हणजे बरेचदा आम्ही म्हणतो की काळजी किंवा भीती हे असणं हे मनुष्य स्वभावामध्ये असूच शकतं. पण त्याचं प्रमाण वाढणं म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की हे एक्सेस झाले किंवा अतिमध्ये जेव्हा जातं तेव्हा मात्र आपण म्हणतो की त्याच्यावरती तुम्हाला काम करण्याची गरज आहे. स्वतःहून काम करा किंवा सायकोलॉजिस्टची मदत घ्या. त्यामुळे आपल्या सगळ्या निगेटिव्ह इमोशन आहेत त्या कुठल्या मर्यादेपर्यंत गेल्यात या घटनेमुळे हे नक्की विचार करून बघा. कदाचित तुम्हाला असं वाटेल की हे बोलणं सोपं आहे, तुमचं कोणी गेलं आहे का, किंवा आम्ही प्रवास करणार आहोत, आम्हाला माहिती आहे की आमचं काय होणार आहे. मला हे समजू शकतं, हे सगळे विचार तुमच्याही मनात येणार आहे. क्षणभर कदाचित कुठल्याही माणसाच्या मनात येणं हे खूप साहजिक आहे. पण तरीही मला एवढंच म्हणायचं आहे की धीराने काम करा. एकदा झालं म्हणून कायम होत नाही, त्यांच्या बाबतीत झालं म्हणून आपल्या बाबतीत होणार नाही आणि कुणाच्याही बाबतीत तसं घडूच नाही आहे. पण तरीही मी म्हणेन की स्वतःला स्टेबल ठेवा, स्वतःची प्लीज 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 काळजी घ्या.